नमस्कार. YouTubeच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आले का सगळे कामावरून? मी तर आले कामावरून. मला दिवस चांगला गेला. तुम्हाला पण चांगला गेला असेल ही मी अपेक्षा करते. आणि आपण ठरल्याप्रमाणे अ, एक बोध तरी घेणार आहे. रोज नाही शक्य झालं, तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण बोध घ्यायला सुरुवात करू. तर आज आपण समाधान या विषयावर एक बोध घ्यायचा आहे. तर ठरल्याप्रमाणे आता गोष्टीला सुरुवात करायची कारण गोष्ट ही सगळ्यांनाच प्रिय आहे. तर छान अशी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती तुम्हाला पण आवडेल. एका गावात खूप मोठा श्रीमंत व्यापारी होता. खूप म्हणजे खूप. त्याच्याकडे कसलीच कमतरता नव्हती. आणि त्यांनी एवढी संपत्ती जमा केलेली, की पुढच्या 7 पिढ्या ते बसून खाऊ शकेल. पण एवढं असून पण तो समाधानी नव्हता. म्हणजे अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे. आणि अजून मग त्या विचाराने त्याला रात्र-रात्र झोप नाही यायची. मग तो बोलायचा, की "अरे, मी एवढं तर सगळं कमवलंय आणि तरी मला झोप का येत नाही?" मग मला हे कुणाला तरी ते विचारावं लागेल. मग तिथे त्या गावात एक ज्ञानी साधू असतात. मग ते म्हणजे 2-3 जणांना तो विचारतो, की कोण आहे? मग एक ज्ञानी साधूंचं ते ते त्याला ते नाव सांगितलं जातं. मग ते जे श्रीमंत व्यापारी असतात ते ज्ञानी साधूंच्या भेटीला जातात आणि त्यांना सांगतात, की श्रीमंत व्यापारी त्यांना सांगतात, की मला माझ्याकडं एवढी संपत्ती आहे, पण मला झोपच येत नाही. सतत डोक्यात विचार येतात. तर मी काय करू? तर ज्ञानी साधू म्हणतात, की "काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हणजे का का असं होतं? तू तुझा प्रॉब्लेम सांग. मग मी त्याच्यावर आपण उपाय करूया." तर तो व्यापारी सांगतो, की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, की माझ्या 7 पिढ्या ते बसून खाईल." मग ते बोलतात, "मग आनंद आहे. मग तुला टेन्शन कसलं आहे मग?" ते बोलतात, "मग मला 8व्या पिढीची काळजी आहे. 8व्या पिढीचं काय होणार? फक्त 7 पिढ्या बसून खाणार. 8व्या पिढीने पण बसून खाल्लं पाहिजे. तर मग ह्याच्यावर उपाय सांगा." तर साधू म्हणतात, की "अरे अच्छा! असं आहे का? ठीक आहे." मग ते बोलतात, की "ह्याच्यावर एक उपाय मी तुला सांगतो. पण आधी मी जे सांगेल ते काम करशील का?" तर तो श्रीमंतग्रस्त बोलतात, "हां, मी ते करेल हां." मग ते बोलतात, की एक समोर झोपडी आहे. त्या झोपडीत एक म्हातारी आजी आहे. तर त्या आजीला हे 2 किलो तांदूळ तू नेऊन द्यायचे. बोलतात, "बस एवढंच?" हां, ते बोलतात, "बस एवढं." मग ते तांदूळ साधू महाराज त्या श्रीमंत व्यक्तीकडे देतात आणि बोलतात, की हे त्या आजी आहेत ना त्यांना झोपडीत नेऊन द्यायचे. मग ते बोलतात, की "ठीक आहे." मग ते श्रीमंतग्रस्त त्या झोपडीच्या दिशेने निघतात आणि त्या झोपडीच्या जवळ येतात. तर त्या आजी देवाचं नामस्मरण करत बसलेल्या असतात. आणि नंतर मग त्यांच्या जे श्रीमंत व्यापारी त्यांचा आवाज येतो पायाचा. मग त्यांचं ते ध्यानस्थ ते भंग होतं आणि ते बोलतात, "कशाला आलास तू इथे?" तर ते बोलतात, की मला तुम्हाला तांदूळ द्यायचे 2 किलो." तर ते बोलतात, "मी तर तुला मागितले नाही, मग तू मला का देतोस? तर मला ते नकोयत." तर ते बोलतात, की "नाही, पण मला तुम्हाला द्यायचे." तर ती आजी बोलते, "का द्यायचे?" तर ते बोलतात, की "मला असा-असा प्रॉब्लेम आहे, तर मला साधूने सांगितलं, की हे दे, तुम्हाला ते तांदूळ द्यायचेत म्हणून." तर ते बोलतात, "मला नको कारण माझ्याकडं 2 दिवस पुरेल एवढे तांदूळ आहेत आणि मला तिसऱ्या दिवशी लागणार आहेत, तर ते मी भगवंताची चिंतन करते. तर भगवंताला माझी सोय म्हणजे भगवंताने माझी त्या दिवसाची सोय आधीच केली असेल. मग त्या दिवशीची मी चिंता का करू? कारण 2 दिवस आहेत आणि तिसऱ्या दिवसाची सोय माझा भगवंत करणार आहेत. तर मी समाधानी आहे." मग ते बोलतो आणि ते आजी बोलते, की "आता हे तांदूळ घेऊन जावा तुम्ही. मला माझं पुढचं म्हणजे हे ध्यान करायचंय भगवंताचं. तर मला नकोच ते तांदूळ." मग ते व्यापारी जे श्रीमंत असतात ते गृहस्थ, ते तांदूळ उचलतात आणि इकडे येतात. साधूच्या इकडे. पण ते काही बोलत नाहीत, मान खाली घालून बसतात. तर त्यांना त्यांचं उत्तर मिळालेलं असतं. तर साधू म्हणतात, की "काय झालं?" ते गृहस्थ म्हणतात, "मला माझं उत्तर मिळालंय. तुम्ही मला ज्या आजींकडे पाठवलं होतं, त्या आजींना 3ऱ्या दिवसाची काळजी नाहीये. कारण त्यांना त्यांच्या भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. आणि मी तर 7 पिढ्यांचा हे केलंय, संचय करून ठेवलाय आणि 8व्या पिढीचा विचार करतोय. म्हणजे त्यामुळे मी समाधानी नाहीये. तर
तर मला माझी चूक कळाली, की खरं चिंतन हे भगवंताच्या नामस्मरणात आहे आणि आपल्याला देणारा, कर्ता, करविता पण तोच आहे. तर त्यामुळे तर ते साधू म्हणतात, की आता तुला म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं. ह्यातच मला आनंद वाटला म्हणून. मग ते निघून जातात तिथून. म्हणजे त्यांना त्यांचं उत्तर मिळतं आणि ते नंतर मग पुढचं आयुष्य सुखासमाधानी जगतात. म्हणजे मला हेच सांगायचं या गोष्टीतून, की प्रत्येकाने आहे त्या गोष्टीत समाधानी राहावा. कारण चा विचार करणारा परमेश्वर आहे. आपण फक्त सत्कर्माने आपलं काम केलं पाहिजे. सगळी चिंता आपल्या भगवंतावर सोडली पाहिजे. गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.